मैं तो थक गई, मैं तो थक गई. नाव सांगा चला आपलं आपलं नाव सांग. माझं नाव रिताई आहे. तुझं नाव लग्न. प्रज्वल. तुझं नाव कुठे गेली? माझं नाव स्वर आहे. स्वरा, तुमचं काय प्रज्वल. नाव आहे? माझं नाव मीता आहे ना. हे आमचे चिंगे बिंगे आहेत सगळे फ्लोअरवरती. चलो कुठे काय मम्मीला फोन लावायचंय. तो गाईड वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड ब्लॉग जस्ट उठली. गॅसला पण उशीर झाला. गरम होतं ना रात्री त्याच्यामुळे बाहेर सवय छान वाटतं. गार वाटतंय जरा. गार म्हणजे गार नाही. चला कामात आहे चालू करूया आपली. गरम एवढं होतं ना तरी आज थोडस कमी आहे गरम. नाही तर मग तसं गरम होत होतं. कचरेवाला येऊन गेलो. आज कचराच नाही टाकला. जाऊ दे म्हणून एवढा नाही उगाचच खाली जाणार. पण मग नाही गेली आज. कचराच नाहीये एवढा. जो ओला कचरा असेल तर टाकते. आणि खाली ना आमचा तो प्रफुल्ल दादा आहे. त्याचा मला फोन आलेला. मला बोला अरे मीता म्हणजे मनीषाच बोलतो ना. जो तुझ्या व्हिडिओवरती ऍड यायला लागल्या. आणि मलाच माहिती नाही. ऍक्च्युली मी बघते पण सगळे व्हिडिओ नाही बघत. तो बोललाय तुझ्या व्हिडिओवरती ऍड येत आहे. मी बघितलं म्हणून. तर तेव्हा मी खुश झाली. आणि काल एवढं काही केलंच नाही दाखवण्यासारखं काहीच नव्हतं. तर मग असंच कधी कधी असे दिवस जातात का त्या दिवशी काहीच नसतं. आज जाणार होती बाहेर मी पण आज गेली नाही. बहुतेक उद्या गेली तर उद्या मी भरपूर शूट करणार आहे. भरपूर म्हणजे भरपूर. एक वेळेस माझा मोबाईल पण हँग होऊन जाईल एखाद वेळेस. तेवढे शूट करणार आहे कारण का मी बाहेर चालली उद्या. तर बघूया मग उद्याचं कसं काय असेल ते मी दाखवेल. मी स्टार्टिंग पासून दाखवेल कसं काय ते कुठे चालली कधी आली काय झालं सर्व दाखवेल मी. आणि खरंच मला तिकडे जायचं होतं. माझ्या अशा 2-3 गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. मी एक सांगितलेलं मला आठवतं महाशिवरात्रीला मी तिकडे गेल्यावर तुम्हाला सांगितलं माझ्याबरोबर काय काय घडलं चमत्कार झाले ते पण मला सांगायचंय. तर बघूया कधी तो दिवस येईल. खरंच मी खूप आतुरतेने वाट बघते. सिरियसली होईल ते. करेल कसं पण मॅनेज म्हणजे होऊन जाईल माझं. मला माहिती आहे. मला एवढा विश्वास आहे की ते बघूया कसं काय होतंय ते. त्याला पूजा करून घेते नंतर चहा वगैरे घेऊन. चहा नाश्त्याला तर काय आता चपात्यांचं पीठ. मला कंटाळा येतो एकटीला. यशला बोलली पुऱ्या करते तर नको बोलला. बघते मी पुऱ्यांचं पीठ मिळते थोड्याशा पुऱ्या करते. बिस्किट आणि मला गोड गोड वाटायला लागलं तर मी काय केलं माहितीये का चपात्यांबरोबर मसाला म्हणजे दाखवते. देवपूजा वगैरे सगळी झाली आणि आता चहा बिस्किट आणि रात्रीच्या चपात्या होत्या ते गरम केलं. मला आवडतं खायला रात्रीच्या चपात्या. गरम करून छान लागतात. बाहेर ठेवलं जाम गरम होत आहे. इथे लग्न आहे ना. काल रात्री मला वाटतं जवळजवळ किती वाजलेले 2:30-3 वाजेपर्यंत चालू होतं लग्नाचं सगळं. चहा बिस्किट आणि चपाती पण आहे. ऍक्च्युली काय झालं माहितीये का मी पुऱ्या करणार होती. पण नंतर म्हटलं मी एकटीच आहे तर काय पुऱ्या विरा. मला खरंच एकटीला खूप कंटाळा. जर यश असेल तर मला करायला खूप आवडतं. पण तो नसला ना मग मला मनच नव्हतं काय करायला. ते त्याचा पप्पा तरी पाहिजे नाही तर मग यश तरी पाहिजे. मग दोघांपैकी एक किंवा घरातला आणखीन आई बाबा कोण असेल मग सगळ्यांसाठी करायला बरं वाटतं. माझ्या एकटीसाठी करायला मग असं वाटतं काय एकटीसाठी एवढी भांडी पडणार. हे कापा ते करा ते करा ते करा. आणि इच्छा पण होत नाही एकटीला खायला. मग मी काय करते माहिती म्हणजे जे असेल ना त्याच्यात. आता बिस्किट ते यशने ते छोटे पुढे आणलेले ऍक्च्युली त्याचा बॉस त्याला देतो. म्हणजे असंच तू टाइमपास ट्रेनमध्ये वगैरे. पण तो खात नाही. त्याला नाही आवडत. त्याला बाकी दुसरं सगळं आवडेल. वडापाव मिसळ हे ते आंबट ते आवडतं. मग ते खातो तो. मग हे असे बिस्किटचे पुढे आहे ना मग त्याच्या खिशा म्हणजे बॅगेत असतात सॉरी. तर मग तो आणून ठेवतो. तर मग मला चालून जातं. आणि हे बिस्किट छान लागतं दूध
दूध माती असं काहीतरी टायगर सारखं. आणि चपात्या गरम केलेल्या पण आवडतात. आता चपात्या कालच्या 2 राहिलेल्या. आता त्या काय करणार? काय फेकून द्यायच्या? नाही. तर मग आहे चपाती आणि बिस्किट आहे, चहा आहे. आता झालं. मग दुपारी बघेन मग काय करायचं. ॲक्चुअली ना किती दिवस झालं खिचडी नाही खाल्ली तांदळाची. म्हणजे भाताची, तांदूळ आहे ना त्याची, साबुदाण्याची नाही. तर इच्छा झाली खिचडी करायची, दाल खिचडी बनवायची. दाल खिचडी मला खूप आवडते. पण नाही मला त्याची रेसिपी नाही माहिती. आय थिंक मला वाटतं नुसतं वरण करून भात शिजवून असं काहीतरी असेल. बघेल मी YouTubeला कसं काय ते आणि केलं तर करेन. असं कन्फर्म सांगत नाही. कारण का माझ्या मूडवरती आहे. तर दुसरी पण कामं असतात. फक्त तेच काय नाहीये. त्याच्यासाठी आणि आता उद्याचं बघूया. उद्याचं कसं काय होतंय ते. उद्या तर मी खूप उत्सुक आहे जायला. बघूया कसं काय ते. उद्या शनिवार आहे ना, गर्दी नसेल ट्रेनला जास्त. तरी पण सांगता येत नाही, ट्रेनला खूप गर्दी असते. बघूया उद्याचं उद्या. आजचा दिवस कसा जातो तो बघूया दिवसभरामध्ये. ओके, बाय. आज गुरुवारचा बाजाराच्या बाजाराच्या घरात काय घेऊन यायचं. एकटीच आहे मी. लागते. सकाळचे वाजले 5 वाजता निघाले. मस्त वाटतं. मस्त आहे. छान. असं काहीतरी वेगळं वाटते ते. इथून का चालली माहिती नाही. इथून जरा गावातून नाही चालली, इथून चालली. कारण का इथून जरा सावली पण राहतं. जरा एक काम पण येते पण करेल आणि जायला मस्त वाटतं ना. तर छान वाटतं मला ह्या साईडने जायला गावापेक्षा. बघूया तिथे काय काय भेटतं त्याच्यावर डिपेंड आहे. आवाज येतो की नाही काय काय. खरंच या झाडाचे आंबे कोण काढतच नाही. एवढे आंबे त्या झाडाला, मोठे मोठे आंबे. ताडगोड बघितलं किती लागले. सगळे ताडगोड लागले त्याला एवढे झाड. हे आपण आणि हो बाजार आहे समोर. आता इथून मी वरती जाते कशी तरी. जागा काढूया आपण. आहे जागा आहे. इथून आली या रस्त्याने ही वीट भट्टी आहे. चलो बघूया. बाजार तर लागला आता सध्या तरी चालूच आहे. बघूया काय काय. नुसतं फिरायचं तर कामं करूया. गर्दी नाही तर. शॉर्टकट मारलाय मी मस्त. रस्ता काढत जाऊया. गर्दी तर नाहीये. आणि बघूया. अर्धा किलो 30ची ना. एवढं सगळं भरून जाईल सगळं हे. भाज्या पण आता महाग. कशी आहे? 50 रुपये. 30 में भेटतं मला. टाकलं ठीक. ते 50ची. मग त्याच्यातलं पण काढून ठेवलं मी. 1 किलो जास्त दिलं हा मग तुला दिले हो. मी 50ची. वीडियो मध्ये मैं तो थक गई. नाव सांगा चला. आपलं नाव सांग. माझं नाव रिताई आहे. तुझं नाव लक्ष्मी. प्रज्वल. तुझं नाव कुठे गेली? माझं नाव स्वरा आहे. स्वरा, तुमचं काय प्रज्वल. नाव आहे? माझं नाव मीता आहे ना. हे आमचे चिंगे मिंगे आहेत सगळे फ्लोअरवरती. चलो कुठे काय मम्मीला फोन लावायचंय. पोरांनी बघा काय पेटवलं इथे. पेटवतंय. डोंगराच्या बाजूला येते गवत वगैरे पेटवत. लांब आहे
बघा कसे बाहेर. आता हा बाहेर जायला लागला, त्याला काय बोलायचं, फिरून आला, ह्याला काही बोलू नये. फक्त हे बोलले आता बघा काय करू. दिवाबत्ती केलं, वाऱ्याने दिवा बसला तो बघा. आता हा बाहेर जायला लागला साईड. चल इकडे इकडे टोटो. ये ये चल ये. स्वतःहूनच येईल तो. आमचा आधीचा होता तो पण असाच करायचा, सगळीकडे फिरून घरीच यायचा. क्लास ले मत करो, मी बाद में करती. इकडे ऐ. हो त्यामच आपल्यापेक्षा आमचा पेक्षा भेटू मला. टोटो तिथे डॉगी आहे. केला पण केला कॉल केले. बबू कट केला कॉल केला, मग अर्धा तास काहीतरी बोलत आता पाहून. वाहनात फिरतोय आता हा. आला रिटर्न. अशा पद्धतीने आम्हाला भेटायला टाइम नाही, पण हिच्या मैत्रीला भेटायला टाइम झाला. चल तुला ना आता चांगली चव लागली. फिरतोय इकडून. काय करायचं, फिरतोय हा बाहेर नुसतंच. तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तुम्ही कमेंट करा. लेक आता नाही जाणार. दमला रे. घर विसरलेलंस का. हा उडाल बघ तिथे आहे ना. किती वाजले माहितीये का, 7:30-8 वाजत आले. पक्षी ओर ते कसं ओरडतोय. गेला उडून. हे किती पक्षी होता मस्त. चंद्रभागा. नाही आता मी आम्ही आणि पेट्रोल पंपाचं भारी वाटतंय ना. सगळ्या गाड्या वगैरे एवढ्या छान वाटतं ना. हे बघा, हे मस्कची डेअरी गाडी आपली उभी आहे पेट्रोल पंपाचं. छान वाटतंय सगळीकडे, मस्त वाटतं. आलोय खरं. यश ब्रेड घेतोय, ब्रेड घेणार आहे तो. बघूया आता काय करायचं. दिसलं यश तिकडे. आज पाणीपुरी खायची. टाइम लागेल नाही ना. काय म्हणायचं आपल्याला? मला पाणीपुरी. दोन त्या भावांचं पार्सल होतं. व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण ना. मग व्हेज नॉन व्हेज.
डायरेक्ट पाठी गेला जमीन किती अर्धा अशा तऱ्हेने आजचा दिवस गेलेला आहे. तर सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ पूर्ण बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठे गेलेली, काय केलेली आणि उद्याचा व्हिडिओमध्ये सरप्राईज आहे, तो उद्याच बघूया. ओके, बाय, टेक केअर, काळजी घ्या, पण लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.